विद्यार्थी मैत्रिणींनो, कवी म्हणतो, यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यः तत्र अल्पधीः अपि नीरस्त पादपे देशे एरंडः अपि द्रुमायते. अर्थात जेथे विद्वानांची कमतरता आहे, जेथे विद्वानच नाहीत अशा ठिकाणी अल्पबुद्धी असणारा सुद्धा खूप प्रशंसनीय ठरतो. जसे नीरस्त पादपे देशे, ज्या देशामध्ये झाडच नाही आहे, पादपच नाही आहे, तिथे एरंडाचं झुडूपसुद्धा खूप मोठं समजलं जातं, त्याला वृक्ष म्हटलं जातं. किती खरं आहे. कधीकधी योग्य त्या व्यक्तीच्या अभावामुळं जी आहे त्याला जास्त महत्त्व येतं आणि मग एरंडासारखं सहज हवेनं सुद्धा उन्मळून पडणारं झुडूप हे झाड म्हणवलं जातं. खरोखरच हा श्लोक सांगताना मला आणखीन एक श्लोक स्मरतो. खद्यतो द्योतते तावत यावत न उदयते शशी उदिते तू सहस्रांशू न खद्यतो न चंद्रमा. ते काजवा तोपर्यंत चमकतो जोपर्यंत चंद्र येत नाही, आणि चंद्रही तोपर्यंत चमकतो जोपर्यंत सूर्य येत नाही, सहस्रांशू येत नाही. अर्थात प्रत्येकाचं स्थान हे त्याच्या त्याच्या गुणवत्तेनुसार ठरलेलंच आहे. खूप सुंदर श्लोक, अपेक्षा आहे समजला असेल.